ह्यो स्टॉल म्हणजे माझा दुसरा घर हा. आणि ह्यो पोर लहानाचं मोठं केलंय मी इकडे. आणि हे लांडग्यांका त्याने लांडग्यांका ठाऊक नाही, हे खाऊक निघाले एकटे का? तुमची माझ्या बरोबर गाठा, माझ्या बरोबर मिठबावकर आजी बरोबर. हा आजी तू लढ लढ तू. आता आपण बघत आहात की या आजींच्या भावना आणि या नातवाचं बालपण कसं या दुकानाशी कनेक्टेड आहे. तर आजी मला सांगा की तुम्ही या सरकारी कर्मचाऱ्यांना काय सांगाल? काय सांगू? हे काय माझं ऐकतात, पण मी आता त्यांना ऐकूक लावतलय. आता ते असत आणि मी असय. एक मिनिट. तर आता या इथे सरकारी ऑफिसर कवडे आलेले आहेत. तर आता आपल्याला या प्रकरणाचा काय तो फायनल निकाल कळेल आणि आपल्याला कळेल की स्टॉल स्टँड होणार आहे की लँड होणार आहे. कवडे साहेब तुमचं काय म्हणणं आहे? मला सांगा, यांच्याकडे गुमास्ता म्हणजे लायसन नंबर असून सुद्धा हे दुकान अनधिकृत कसं काय? आता बोल मेल्या बोल. उत्तर द्या कवडे साहेब. हे बघा, जनतेला उत्तर हवे. हे बघा, मी सर्वप्रथम आजी आणि समस्त लोकांची जाहीर माफी मागतो आणि हा स्टॉल अनधिकृत नाही हे घोषित करतो. पलटी आजी, तुम्हाला आमच्यामुळे जो काही त्रास झाला त्याबद्दल तुमची मी हात जोडून माफी मागतो. काय की तुम्हाला पाठवलेल्या नोटीस मध्ये चुकून गल्ली नंबर 4 ऐवजी गल्ली नंबर 5 असं टाईप झालंय आणि म्हणून पुढच्या गल्लीतल्या स्टॉल ऐवजी हा स्टॉल अनधिकृत आहे असं घोषित करून बसलो. आणि तुम्ही चुकलात म्हणून आम्ही पण बसलो रस्त्यावर. नाही तर काय? हो, पण तुम्ही रस्त्यावर आहात म्हणून जिंकलात. म्हणजे आम्ही असं रोज रोज रस्त्यावर आलो, मग तुम्हाला पगार तरी कशाला द्यायचा? नाही, मी तुम्हाला आश्वासन देतो की पुन्हा अशी चूक होणार नाही. माफ करा आजी, मी येतो. आम्हाला माफ करा. चला रे. आपण पाहतात एका आजीसाठी, त्या नातवासाठी या युवांनी दिलेला युवा लढा कसा यशस्वी झालाय. खरंच दाद द्यावी लागेल ती या युवागिरीची. कॅमेरामॅन दीपक सोबत मी पद्मनाभ. पुन्हा भेटू लवकरच. ओके पद्मनाभ, थँक्स यार. ऍक्च्युली तुझा पण यात खूप मोठा वाटा आहे. खरंच तुम्ही नसता तर याला एवढं व्यापक रूप आलंच नसतं. नाही, मला कसलं थँक्स. खरं तर ना मीच तुम्हाला थँक्स म्हणायला पाहिजे. तुमच्यामुळे आज पहिल्यांदा मला माझं स्किल चांगल्या कामासाठी वापरता आलं. म्हणजे ना मला एक गोष्ट कळली आहे, पत्रकाराच्या शब्दाला ना जर सत्याची धार असेल ना तर जगातल्या कुठल्याही असत्यासमोर ते ठामपणे उभे राहू शकतात. आणि खरंच आभार मानायचे असतील ना तर तुमच्यातील युवा पत्रकाराचे मान, जिला ही लोकशाहीच्या 4थ्या स्तंभाची आयडिया सुचली. फुटपाटार भारी. पत्रकार पहिला यशस्वी लढा. तर मी काय म्हणतोय? भाई आजीला काहीतरी बोलायचंय. आजी नको रे माका, माझा आवाज खमको हा. तर मी काय म्हणी होतंय, तुम्ही सगळेजण माझ्या पाठीशी उभे राहिलास ना, म्हणून ह्या रवळनाथाच्या कृपेने माझं स्टॉल माका गावलो. असेच एकमेकांच्या पाठीशी उभे राहा. हा. आणि पद्या, खूप बोललंस मा, दमलं अशी. चल तुका या सगळ्यांका खीर खाऊ घाल. चहा घेणार काय? नाही अरे, तुम्हाला नाही. ओ साहेब, चहा घेणार काय? घेणार. ए छोटू, साहेबांना चहा बस जा. नाश्ता पण करो. जा साहेब. तुमचं काय? तुमचं शिव्यांनीच पोट भरेल नाही का? आम्ही तुझ्या शिव्या खायला नाही आलोय, तुला समज द्यायला. कळलं? सायली प्लीज शांत राहा. प्लीज. रोहित सी, त्या दिवशी फ्रँकीच्या गाडीजवळ जे काही झालं होतं त्याची सुरुवात तुझ्या बाजूने झाली होती. हो ना? मग शेवट पण आपणच करणार ना भाई. हे बघ रोहित, आम्हाला हे प्रकरण अजिबात वाढवायचं नाहीये. आणि तसंही आम्ही तुला नडलो
त्यासाठी तो आम्हाला आमच्या नकळत त्रास देऊन झालाय. तो आपण हे प्रकरण इथेच मिटवून टाकूया. असं म्हणतो. ठीक आहे चल. मग काय करता? ठीक आहे चल. काय करता? पाया पडता की कानाखाली खाता? ए कानाखाली आपल्याला पण वाजवता येते, कळलं? हो काय? मग मार नाही. मग नाही भाई. थांब. फाटली काय? हे बघे, आम्हाला ना इतरही बरीच काम आहेत, कळलं? काय सांगतेस? तुला का कसलं काय? जॉब गेला ना तुझा? चल तू म्हणत असशील ना तर आपल्याकडे एक जबरदस्त जॉब आहे तुझ्यासाठी. नाही काय, बरेच दिवस आपल्या साईटवर ना झाडू मारायला कोण नाही. मारणार का झाडू? हे बघ रोहित, आम्ही इथे शांतपणे मिटवायला आलोय सगळं. अरे भावा मिटवू ना. एक काम कर, तू पण तिला मदत कर. काय करशील? काय करशील? घे ग्लास दे आणि आपला शूज साफ कर. पट्टा पट्टा मिटवून टाकू. चल. सम्राट सम्राट काय रे हिरो, लाज वाटते कामाची? ए लाज तुला वाटायला पाहिजे, कळलं ना? एकतर तू छेड काढलीस आमच्या मैत्रिणीची, तू नंतर नडलास आणि आता तू कुठला माज करतोयस रे? आम्ही जर ठरवलं ना तर अरे ठरवा ना मग. कोणासोबत ठरवा? हिच्यासोबत तुला चालेल ना? आपलं काय ठरलं होतं सम्राट? तो कशाला जवळ आला? अरे भाई भडकले. यार रोहित काय चाललंय यार? काय चाललंय? आपण मिटवूयात ना शिस्तीत. हा मिटव. चल ए हिरो, पण हे आपण घाबरलो म्हणून नाही. तुम्ही पोरांना जाम आवडले रे आपल्याला. तुमची दोस्ती मस्ती, दोस्ती मधली कुस्ती, काय म्हणतात ते, स्वाभिमानी बाणा जिव्हाळा इथे लागले आपल्या. चल निघा. कल्टी कल्टी. अरे निघा. आपण बोललो ना जायचं बिंदास कल्टी मारायची. चल रे, हम साथ साथ है. तुम्ही 6 जणांनी जायचं. तू थांब. कशाला? कशाला म्हणजे? अरे भाई आपण आत्ताच म्हणालो ना, आपल्याला पण हर्ट आहे, इमोशन्स. मग ज्या दोघांमध्ये हे सुरू झालंय ते आम्ही दोघे हे मिटवू ना. तुम्ही थांबू नका, तुम्ही निघा, वेळ घालवू नका. काय या कन्स्ट्रक्शन साईटवर आम्ही काहीतरी कन्स्ट्रक्टिव्ह करतो. काय बोललास? काय बोललास? अरे काय करतोस तू? मरेल ना तो. देतो देतो. व्हेज देऊ की नॉन व्हेज देऊ? काय पण दे रे. 2 फ्रँकी बनव. चल लवकर. देतो देतो. अगोदर यांची ऑर्डर आहे. हा देत. तुम्हाला स्पायसी देऊ की विदाउट स्पायसी? बाबा तुला विचारतोय तू.